नमस्कार गाईज, स्वागत करतो माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग जरा वेगळा असणार आहे. आपण चाललो आहे गणपतीपुळेला गाईज, आणि आपण सगळे कझन्स जातो. हे बघा सगळे दिसतात तिथे. ही तन्वी, मयूर, बंटी, या दोन भाई नवीन पॅसेंजर आपल्या ट्रिपसाठी. भाई जाम मजा येणार आहे गाईज. पदू दिदी, धनु दिदी, तुम्ही दोघांनी मिस केलात. जावा आपण काही बोलू शकत नाही, दोघे पण आले असतात. एनिवेज चाललो आहे गाईज. काहीच ते सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकता. हालत बेकार झाले आमचे. मागे काम करायचं नको, इथं नको. आता काय जरा हिला उतरवून जरा 2 मिनिटं हवा खायला देऊया. बेचारी गोळी खाऊन आलेली, पण सही आहे. आपण आता आलेलो लांजेमध्ये बाई, गौरवच्या गावाला. गौरवला कॉल करतो, गौरव बघतो आहे कुठे. बरोबर ना? बाय. हाव यू फिलिंग? नको काय करू शकत. हस 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 हस. कॉमेडीच्या गुदगुल्या, महाराष्ट्राची हास्य जत्रा. बाई गायजात आम्ही थांबलेलो आहे का, ते तुम्हाला पण समजलंच असेल. हे बघा. अरे अरे भाई गाईज, आमची हिरोईन काय सिला तोंड डोळ्या बोलतो, बोलते नको मेकअप जाईल. हार्ड विषय. बघूया गाईज किती वेळ लागतो अजून. लांजात आहोत आता. लेट्स सी. गाईज आपली पब्लिक तिला खायलाच नाही द्यायला पाहिजे. काय जण काय झाला माहित नाही हो, जाम ट्रॅफिक लागलेलं आहे. आता मी जरा जाते पुढे पुढे आणि बघतो रे की नेमका झाला काय. भरपूर ट्रॅफिक आहे, तुमका पण दाखवते, थांबा. हे बघा गाईज, एवढा लांबच्या लांब ट्रॅफिक आहे. आमच्याकडे तिकडे मागे दिसना पण झाले आता. सरळ ट्रॅफिक आहे. आणि भाई तुम्हाला इथून व्ह्यू दाखवतो गाईज, एक नंबर दिसते बघा भाई. अख्खं समुद्र आहे, समुद्र इकडं भाई. एक नंबर वाटतंय. ट्रॅफिक जाम आहे, मोठा ट्रॅफिक आहे. बघूया पुढे काय झालंय. हे बघा गणपतीपुळे 0 किलोमीटर भाई, एक नंबर ना. तर आता भाई मला तर समजलेलं आहे काय विषय झाला आहे. इकडून काही 2 रोड येतात, इकडून पण ट्रॅफिक आहे, इकडून पण, आणि इकडून पण येणारा ट्रॅफिक आहे, आणि इकडून जाणारा पण ट्रॅफिक आहे. सो इथं पूर्ण गचमाळ झाला आहे. आता इकडं आपण गणपतीपुळेला जातो या साईडला. हे बघा मी तर जाम पुढे चालत चालत आलोय. आईच मित्र आता चालत चालत डायरेक्ट गेटवरती घुसलो गणपतीपुळेच्या. आणि पब्लिक अजून मागेच आहे. भेंडी येते जातो फक्त, दर्शन पण घेईन मी. मला तर वाटतं दर्शन पण होऊन जाईल माझं. मग तुम्हाला पण दाखवतो. काय जण मी आता पोचलो. या बघा श्री क्षेत्र गणपतीपुळे भाई, पोचलो पण मी. काय जण बघा, मी, चकुली आणि आप्पा भाई आम्ही चालत निघालो. हिरोईन आली गाईज, हिरोईन ठणठणीत झाली. ही बघा आईचा खोची खाते. बघ मम्मीला नाव सांगेन ना. काय बघा आम्ही मॅचिंग आहे. आम्ही निघालोय ऑफ टू गणपतीपुळे. बाकीची मंडळी काय माहित कुठे दिसणारच नाही. जातो गाईज. काय जण मी, आप्पा आणि बारकी, आम्ही तिघं पोचलो भाई गणपतीपुळेच्या ठिकाणी. त्यामुळे तुम्हाला दाखवतो आता. हे बघा गाईज, आम्ही तर पोचलो, अजून हे लोक अजून नाही आले. भेंडी आज आपली पब्लिक आलेली आहे. तर बघा, अरे बापरे, मयूर तो हैराण झाला. सगळेजण आलो भाई आपण. फायनली गाईज आपण एंटर केले गणपतीपुळेच्या मंदिराच्या क्षेत्रामध्ये. आणि आज भाई जाम गर्दी आहे, जाम. बोलतो भरपूर पब्लिक आलेली दिसते. अरे बापरे काय गर्दी आहे भाई, भेंडी. हे बघा गाईज, तुम्हाला आता गर्दी दिसत असेल इथे भाई. पॉवरफुल गर्दी आहे आज संडेला भाई, कधीच नका येऊत. भेंडी काय जण आता आम्ही आतमध्ये आलो भाई. एवढी गर्दी आहे ना, जाम गर्दी आहे, जाम. दाखवतो थांबा तुम्हाला. मित्रांनो तुम्ही पण दर्शन घ्या. बघा गणपती बाप्पा मोरया. दर्शन घ्या, दर्शन गाईज. गणपती बाप्पा मंगल मूर्ती निर्मामा की
अरे मी इकडे बघतो व्हिडिओ काढते की हा मग काय आता आम्ही लाईनीमध्ये उभे आहोत आणि जाम गरम होते हो आणि चपली जाम मस्ती करते हे बघा 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 धक्काबुक्की करते काय आम्ही सगळे लाईनीमध्ये आहेत त्यामध्ये चकुली प्लॅन करते यांना कसा धक्का देऊ हे बघा हा आधी कर प्लॅन कर अरे हे काय होतं काय तिला कसं तरी होत होतं मुलीला पुढे आम्ही आणलं डायरेक्ट हिच्यावर मी पण आलो काय सोबत चान्स मारून घेतला आपली पोरं तिकडे मागे आहेत लांब आहेत काय तर आम्ही त्या बसलोय काय तिथे महाप्रसाद चालू आहे आम्हाला पण पाहिजे काय पटापट दर्शन घेऊया इथे गाईज इथं आपला प्रवेशद्वार आहे भाई एक नंबर वाटतंय गाईज दर्शन घ्या तुम्ही पण एकदा पुण्यांदा खूप वेळ लागला गाईज दर्शन घ्यायला आज खूप गर्दी आहे पटापट दर्शन घेतो गाईज जण आता आपला दर्शन झालेला असा भाई एक नंबर वाटला दर्शन करून आणि भाई जाम भारी वाटते आता तिथं नैवेद्य आहे तो नैवेद्य पटापट खातो आणि हवं तर परत इथे येतो गायच फोटो काढायला आधी जातो पटापट नैवेद्य इकडचं खायला गायचं तर असा असतो आपल्या गणपतीपुळेचा प्रसाद आपली मंडळी येते मागून तर गायजांनो आता फायनली आपलं दर्शन वगैरे सगळे घेऊन झालेले आहे फोटो वगैरेच काढून झालेले आहेत आता आपण निघाला दुसऱ्या स्पॉटवरती बघूया आता दुसरा स्पॉट आपण कुठे जातात आय थिंक आरे वारे बीचेस असत लेट्स सी आपली पाणी मंडळी इथं पाणी प्यास थांबले काय जेव्हा फोटो काढून जमले तर पाणी प्यायला थांबलेत अरे बापरे आपण काय करतो हार्ड सीन बाय हार्ड सीन मंडळी तुम्ही इथं बघू शकतात आम्ही खाऊन पिऊन दर्शन वगैरे करून इथं आलेलो आहे तरी पण गर्दी तेवढीच आहे चल रे हे बघ नटखट बँड आता गर्दी काय कमी व्हायचं नाव घेत नाही ऊन पण बराच आहे भाई तर गायजांनो या आहे गणपतीपुळ्याचा बाजार तुम्ही इथं बघू शकता सगळं काय घेऊ शकता इथं पण इथं नेटवर्क नसतो तर ते लोक तुम्हाला वायफाय देतात त्यांच्याकडे काय माहीत कोणता सिम आहे BSNLचा असं वाटतं बघा भाई आपली हिरोईन तर बघतो काहीतरी प्रसादी वगैरे घेतो तुम्ही आता ब्लॉग बघता मग तुम्हाला काहीतरी द्यायला पाहिजे ना तर आता मी तुम्हाला काय तिथला मी बीच दाखवतो भरपूर पाण्याला भरती आलेली आहे आणि दोनदा सायरन देखील वाजला की पाण्याची पातळी वाढली आहे काहीच एकच नंबर वाटते आणि त्या अनाउन्समेंट सुद्धा होते पाण्याचा अंदाज नसल्यामुळे कोणीही खोल पाण्यामध्ये जाऊ नये आणि आज गर्दी भरपूर आहे गाईज तुम्हाला दाखवतो मी थांबा गाईज बघून घ्या गर्दी बघा तुम्ही गाईज सही आहे एक नंबर हवा सोडली लाटा बघा कसला उत्सव आहे गाईज बेकार तर काही जण आता आम्ही गाडीमध्ये बसलेला जाम गरम झालेला सगळ्यांना काय बघा हा एका पण दाखवता येते आमचा हिरोईन असा एका कसात तरी होत असता मध्ये आता आपण चालला जेवूक जरासा म्हणजे प्रसादी खाल्लेली आपल्याला नावापुरती तर बघूया पुढे काय खायला भेटते की नाही स्वतः खाल्ली जास्त काय जणी डबल वाला घेतलाय डबल भेटली शेवटी गेला ना काय आमच्या नशीब होतं ते म्हणून ती आम्हाला खायला तरी भेटली आमच्या मागच्या काय भेटलाच नाही जाऊ दे आता बघूया कुठतरी खायला थांबतो काढतो काय गाईज नजारा काय भारी आहे नजारा आनंद घ्या तुम्ही पण मित्रांनो तर आम्ही आलो खायला इथं जेवायला मागवलेले सुरमई थाळी आणि 2 आय थिंक व्हेजचे मागवले बघूया आता कोणतरी आपण खातो तुम्हाला पण दाखवतो इथं आपली पब्लिक आहे बाई बघा पब्लिक बसलेली आहे काय आमच्या हिरोईनीचं ताट आलेलं आहे चिंगळा खाताय चिंगळा बोलतो वाईज कोलंबी गाईज माझी सुरमई थाळी पण आलेली आहे एक नंबर दिसते दिदी पण व्हेज खाते सगळ्यांचे आले तर काय जातं आम्ही अशा ठिकाणी थांबलोय ना भाई तिथून व्ह्यू म्हणजे स्वर्ग गाईज मला दाखवतो
एकच नंबर वाटतं हे काय नाही. तर गाईज भाई आता एक नंबर व्ह्यू बघून आपण चाललोय आता वारे बीचला, सॉरी अरे बीचला, अरे वारे जे पण आहे गाईज. तरी बीचला चाललंय, तो पण लवकर तुम्हाला दाखवतो. मध्ये उभा होतो. गाईज बंटी कहाणी सांगतोय. सकाळी खाल्लं, दुपारी कॉलेजमध्ये गेला, रात्री उलटी गेली. ओढून द्यायला ए हिरोईन. गाईज नो गोइंग टू नेक्स्ट स्टॉप. अरे बघ आरे वारे बीच, तो वारे बीच आणि हा आरे बीच. चांगला आहे माझा फ्रंट कॅमेरा पण गाईज. चांगला आहे, खूप चांगला. हॅलो. तर काय आता आपण आलोय आरे बीचच्या इथे आणि जामच गर्दी आहे. इथे तुम्हाला दाखवतो थांबा. काहीच गर्दी बघा. अँड दिस इज आरे बीच. गायज आता आपण चाललोय आरे बीचला बाई. एकच नंबर वाटून राहिलंय बघा. तिला पसंत पडली पाहिजे. बाई साप. डायरेक्ट खाली आली असतीस. वाव गाईज फायनली आपण आलेलो आहे आरे बीचला. तेवढं पुरं क्रिकेट खेळतात भाई. ड्रीम प्लेस भाई. इकडं भाई सेफ झोन डेंजर झोन काय माहित नाही भाई. एक नंबर वाटतंय. गर्दी भरपूर आहे इकडे. या साईडला कमी झालेत. तर गाईज आता परत चाललो घरात. वारे वारे बीच चालू आता काहीच दुसऱ्या स्पॉटवरती. बघूया आता स्पॉट करायचंय की घरी जायचंय. काय भाई भाई रेतीमध्ये चुडी मारली मी तर काहीच. हा भेटूया नेक्स्ट स्पॉटला. मंजलिका मंजलिका तनु हातात दाखव. तनु हातात दाखव ना. गाईज हे बघा 10ला 1 10ला 1 10ला 1 10ला 1. माझे पण दाखव. 5ला 1 5ला 1 5ला 1. 100ला 1 नाही 500 गाडी येते बाय. 500ला 1. मंजलिका ती पण मंजलिका. मंजलिका 1 मंजलिका 2. ही पण मंजलिका. अच्छा म्हणजे मोठ्या बहिणी मंजलिका. आता काय जात आम्ही निघालो आहे परतीच्या प्रवासाला. जाम दमलेलो आहे. तिथे आंघोळ झाली 2दा. आता चाललोय भाई आपण छोटा दानव. आता काय आपण आलेलो आहोत रत्नागिरीच्या बस स्टॉपला. ऍक्च्युली जरा वॉशरूमला जायचं होतं म्हणून आपण इथं जरा आलेलो. आणि बाई एकच नंबर आहे हो आपलं रत्नागिरीचा बस स्टॉप. मस्ती मन मी दाखवतोय आता. तुम्हाला दिसत असेल मागं माझ्या. तर इथं बॅक कॅमेऱ्याने दाखवतोय थांबा. हे बघा गाईज शहरी बस स्थानक रत्नागिरी भाई. एकच नंबर हो बांधलेलं आहे फर्स्ट क्लासमध्ये. आणि एकदम स्वच्छता तर एकच नंबर इथं आहे भाई मेंटेन केलेली. आणि भाई आपले 2 आधारस्तंभ गाईज एकच नंबर वाटतंय. तनु पण इथे बसलेली आहे. तनु डॉन गाईजवरून तर आम्ही आलो आहोत भाई रत्नदुर्ग शिवसृष्टी भाई. एक नंबर आहे एक नंबर. तुम्हाला दाखवतो. हे बघा गाईजवरून आता मी इथं आलो आहोत. आता इथं आतमध्ये जाणार आहोत. हेच तरी एंट्रन्स असा इथून आतमध्ये यायचा. लॉटमध्ये उतरून आहे बघा गाईज. हे इथं बोट आहे. आणि गाईज आपल्या महाराजांचा पुतळा. चलो. नमस्कार. हा भारतातल्या रत्नागिरी जिल्ह्यामधला कोणता डोंगर? रत्नदुर्ग. रत्नादुर्ग हा डोंगर किल्ला आहे. किल्ला. आणि हा शिवसृष्टी आहे. हा भारतातला सुंदर आणि बोल ना. हा कुठे आपल्या महाराष्ट्रात. गायजणी बघून घ्या एक नंबर आहे. बघ महाराष्ट्रीय संस्कृती आणि परंपराने दावे केली आहे. हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसृष्टी हे आहे. हे खूप निसर्गदायक आणि कोकणी आहे. नक्की येऊन बघा. बाय बाय. गायजण तुम्ही बघू शकता भाई कायच मस्त आणि दिसतंय. मगाशी माझा आवाज होता. गायजांना हे विहीर आहे आणि हे मंदिर आहे जिथे ढोल ताशाने आपल्या संस्कृतीचा आदर केला जातो. अजून पुढे आम्ही जातोय.
Guys, तानाजी आंगडे हे आपले कान्होजी आंग्रे इथं बोट आहे आणि तुम्ही तर बघू शकता एकच नंबर सगळे आहे. आणि इथे भाई आपले तानाजी मालुसरे आणि तिथे पुढे पण आहे आपले भाई बाजी प्रभू देशपांडे. तुम्हाला दाखवतो थांबा. हा गाईस हे बघा. आणि हे आपले महाराज छत्रपती शिवाजी शहाजी भोसले. एक नंबर वाटते काय तिकडे येऊन मस्त. आणि तिथे आपल्या समोर जे लाइटिंग दिसत आहेत तो आहे रत्नदुर्ग. आणि तुम्हाला इकडे ज्या लाइटिंग दिसते अख्खा समुद्र आहे. समुद्र अखंड समुद्र. ही फलक आहे, तुम्ही इथे येऊ शकता आणि वाचू शकता. आता आपण हे इथून आतमध्ये जाणार आहोत गायजांनो. तर चला बघा काय ते. तुम्ही बाहेर जाणार आहोत येड्या. बाहेर जाणार आहोत. तर आम्ही बाहेर जातोय वापिस. बाय बाय. इथून मजा आली, परत तुम्ही पण या. गाईज पॅकअप ऑफ टू होम. दीदीने बोलवलंय जेवायला गायचं आपल्याला. मयूर बिझी ऑन बिझनेस गाईज. लेट्स गो. कोणसा रात को काहीच फायनली भाई आपण घरी आलेलो आहे आणि अवस्था बेकार झाली. आता चाललोय मी गाडी घेऊन जेवायला. म्हणजे गाडी घेऊन देतो कारण की रिक्षा भेटेल ना भेटेल माहीत नाही. म्हणजे 2-2 जणांना सोडून तरी दोन दीदीने भाऊजी वाट बघतायत. तर भेटतो डायरेक्ट तुम्हाला तिथे गायचं मी आता.